श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीचे सत्यापन आता सत्यापन ॲपद्वारे केले जात आहे। या व्हिडिओमध्ये सत्यापन ॲप डाउनलोड करण्यापासून लाभार्थी सत्यापन पूर्ण करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया मी सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगत आहे। सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन बेनिफिशरी सत्यापन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावं लागेल। त्यानंतर आपल्याला डिव्हाइस रजिस्ट्रेशन करायचं आहे। डिव्हाइस रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला आपला आधार नंबर व मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे। मग आधार आणि मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर प्रविष्ट केलेला आहे त्याच्यावर एक OTP पाठवला जाईल। तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून घेतल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावं लागेल। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर डिव्हाइस रजिस्ट्रेशनमध्ये आपलं आधारवर जसं नाव आहे तर ते नाव तसंच सेम नाव आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे एक कन्सेंट फॉर्म म्हणून ओपन होईल। सेल्फ अँड फॅमिली हे निवडून घेतल्यानंतर चेक मार्क करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपला चेहरा स्कॅन करायचा आहे। चेहरा स्कॅन करून झाल्यानंतर आपलं डिव्हाइस रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल। डिव्हाइस रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आपण श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि संजय गांधी निराधार योजना या लाभार्थ्याचे सत्यापन या ॲपद्वारे आता करू शकतो। त्यासाठी आपल्याला सोशल सिक्युरिटी पेन्शन या पर्यायावर क्लिक करावं लागेल। त्यानंतर त्याच्यामध्ये जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे। लाभार्थ्याचा आधार आणि मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तर आपल्याला कन्सेस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ऑप्शनवर क्लिक झाल्यानंतर जो लाभार्थी आहे त्या लाभार्थीच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल। प्राप्त झालेला OTP इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे। प्राप्त झालेला OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावर क्लिक झाल्यानंतर जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याचं आपल्याला सत्यापन करायचं आहे। त्यासाठी आपल्याला जे अटी व शर्ती दिलेल्या आहे त्यावर क्लिक करून स्कॅन या बटनावर क्लिक करायचं आहे। स्कॅन या बटनावर क्लिक केल्यानंतर जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याचं आपल्याला सत्यापन करून घ्यायचं आहे। सत्यापन पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याने जो आपलं रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर प्रोव्हाइड केलेला असेल त्या मोबाईल नंबरवर एक सत्यापन ID पाठवला जाईल व लाभार्थ्याचे प्रमाणपत्र तयार होईल। प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर आवश्यक माहिती पडताळून पहा आणि सर्व तपशील योग्य असल्याची खात्री करून सत्यापन सबमिट करा। अशा प्रकारे तुम्ही श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे सत्यापन सहज पूर्ण करू शकता। त्यानंतर मित्रांनो आपल्याला सत्यापन ॲपद्वारे सत्यापन प्रमाणपत्र काढून द्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट या ॲप बटनावर क्लिक करावं लागेल। व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट या बटनावर क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याच्या मोबाईल नंबरवर जो बेनिफिशरी ID गेलेला असेल तो बेनिफिशरी ID येथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे। सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्याचे सत्यापन लवकरात लवकर लाभार्थ्यांनी करून घ्यावे। नंतर व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेटवर आपल्याला सत्यापन ID टाकल्यानंतर लाभार्थ्याच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल। तो OTP इथे टाकून घ्यायचा। OTP टाकून झाल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर जो लाभार्थी आहे त्याचा सत्यापन